श्री स्वामी समर्थ. सौभाग्य, सुख, संपत्ती, समृद्धीची देवी म्हणून आपण अन्नपूर्णा माताकडे पाहिले जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते. देवी अन्नपूर्णेला देव्हाऱ्यामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो, पण ते तांदूळ नंतर काय करावे, ते तांदूळ किती दिवसाला बदलावे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, संपन्नता, धन, ऐश्वर्य या सर्व गोष्टीची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा काय उपाय करायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचण येणार नाहीत, घरात सुख समृद्धी टिकून राहील. त्याचबरोबर घरात पैसा येईल, घरात पैसा बरकत येईल आणि घरात पैसासुद्धा टिकेल. याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती देव्हाऱ्यात जर आपण ठेवत असाल तर अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाकघरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी लावायचा आहे याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहे. तर बघा, देवी अन्नपूर्णा म्हणजेच अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी, जी माता पार्वती आहे. देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधारकांनी केली जाते. जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याची पूजा करू शकता. असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. काही भक्त असं करतात की देवी अन्नपूर्णेला देव्हाऱ्यात तांदळात तर स्थापन करतात, पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाहीत. तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडे होऊ लागतात. अशाच तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते. तर हा खूप मोठा वास्तुदोष आहे. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, घरामध्ये खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळात स्थापन केले असेल तर ते तांदूळ असे तुकडे होईपर्यंत कधीही आपल्याला ठेवायचे नाही. तर हे तांदूळ कधी बदलायचे याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. घरामध्ये अनेक अडचणी या छोट्या छोट्या चुकांमुळे होत असतात. देव्हाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यातील तांदूळ आपल्याला दररोज बदलले पाहिजे असं काही नाही. घरामध्ये भात बनतोच, आपण भात बनवतो त्यावेळी हे तांदूळ त्यात टाकून द्यायचे आणि दुसरे अन्नपूर्णे माते ठेवून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. आणि आपण जर रोज भात बनवत नसाल तर आपल्या तांदळाच्या डब्यात ते तांदूळ टाकून द्यावे आणि दुसरे तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्णा मातेला त्यामध्ये स्थापन करावे. असं केल्यानं सुख समृद्धी देवी अन्नपूर्णा देवी आपण आज भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरामध्ये कधीही अन्नाची, धनधान्याची कमतरता पडणार नाही. तर देवपूजेचे खूप साधे सोपे नियम असतात, पण त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते. जर आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये, आपल्या देवपूजेमध्ये असे छोट्या छोट्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये येऊ लागतात आणि त्याचं कारण आपण काही समजू शकत नाही, कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटत नाही. पण ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो, देवीची मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते, त्यामुळे तांदूळ अभिमंत्रित होतात. त्यामुळे माता अन्नपूर्णेचा वास असतो, त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो. म्हणून ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाक करण्यामध्ये वापरले पाहिजे. आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत, आपल्या मनात नकारात्मक विचार येण्याचं कधीच येणार नाहीत. आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होईल आणि घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम, एकता टिकून राहील. म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देव्हाऱ्यात स्थापन केले असेल तर तांदूळ रोजच्या रोज बदलले पाहिजे
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजे. घरात जर अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण अवश्य लावला पाहिजे व देव्हाऱ्यातसुद्धा अन्नपूर्णा मातेला स्थापन केलं पाहिजे. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे. असं केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो. देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन केल्यानंतर त्याची रोज पूजा केली पाहिजे. नवीन धान्य रोज बदलले पाहिजे. तसेच माता अन्नपूर्णेला तांदळाच्या ऐवजी आपण कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येऊ लागते याविषयी माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगते. शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मूग डाळ अतिशय प्रिय आहे. म्हणूनच एका वाटीमध्ये प्लेटमध्ये थोडेसे अक्षत म्हणजेच तांदूळ घ्यावे आणि मूग डाळीमध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं आणि हे रोजच्या रोज बदलावे. यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो, अन्नधान्य बरकत येते. मूग या धान्यावर बुधग्रहाचा प्रभाव आहे. बुधग्रह बुद्धीचा दाता, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारकसुद्धा बुधग्रह आहे. कारण मंडळी, आपण किती पैसा कमवतो, कितीही मेहनत करतोय, पैसा तर घरामध्ये येत आहे, पण तो कुठे जातोय हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण जर पैसा खर्च होत असेल, पैसा टिकत असेल तर आपला बुधग्रह खराब आहे असे समजावे. म्हणूनच सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णा मातेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला अनंत प्रकारचे फायदे होत असतात. पूर्वीपासूनच तांदळामध्ये माता अन्नपूर्णेला स्थापन करत असाल तर एकदा ही सेवासुद्धा करून बघा. तुम्हाला सुद्धा फरक नक्कीच जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा पैसा, सुखसमृद्धी, बरकत येऊ लागेल. आपण स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे महत्त्वाचे मानले जाते. तर मंडळी, अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये लावत असतो, पण तो फोटो कुठल्या दिशेला असणे शुभ मानले जाते हे सुद्धा माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर हे आग्नेय दिशेला असणे महत्त्वाचे मानले जाते. तर पूर्व भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकतो. त्याचबरोबर आपण आग्नेय कोपऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला गॅस ज्या ठिकाणी आहे त्याच्या एकदम वरच्या बाजूस अन्नपूर्णा मातेचा जो फोटो आहे तो लावू नका. जेव्हा स्वयंपाक करतो आणि स्वयंपाकाचा धुरा अन्नपूर्णा मातेच्या फोटोला लागू शकतो. म्हणून आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी स्वयंपाक करतो तिथं गॅसच्या वरती फोटो लावायचा नाही. स्वयंपाकघरामध्ये दारातूनच अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊन स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला दररोज अन्नपूर्णा मातेची ही पूजा आपल्या हातून घडली गेली पाहिजे. अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद नेहमीच आपल्यावर राहावा यासाठी आपण अन्नपूर्णा मातेची सेवा करणे तितकेच आवश्यक आहे. जर आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यात जर मूर्ती असेल तर तिचे सुद्धा तांदूळ आपण दररोज बदलावे. तसेच अन्नपूर्णा मातेचा फोटो लावला असेल तर घरामध्ये वास्तुदोष हे नष्ट होतात. म्हणून स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावावा. देव्हाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा माता स्थापन केली पाहिजे. आपण तेथे अन्न साठवतो तेथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता. असे केल्याने सुद्धा घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते. तसेच अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल किंवा आपल्या देव्हाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे? तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे आणि त्यामध्ये एक सुपारी ठेवावी आणि आपल्या किचन ओट्यावर ती वाटी ठेवून द्यावी. असे केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते. अन्नपूर्णा मातेला आपण स्थापन केलेले आहे. अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण लावलेला आहे. पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीलाच बाथरूम लागून नसावी. जर असं आपल्या घरामध्ये जर अशा चूक होत असेल तर आपल्या घराला दोष लागू शकतो. भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला चपला, बूट लागून
काहीही ठेवू नका. असं केल्याने सुद्धा घरात नकारात्मक शक्ती ही प्रवेश करत असते. तुम्ही ही माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली. याचे नक्कीच पालन करा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. माहिती आवडली तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.